तुमची पण मीन रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? मीन राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज मी तुमच्यासमोर एका अशा भयंकर आणि धक्कादायक रहस्याचा उलगडा करणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या पाठीमागे एक अतिशय गुप्त आणि क्रूर घात रचला गेला आहे, ज्याची तुम्हाला स्वप्नातही कल्पना नाही. सावधा, मीन राशीच्या मंडळींनो, सावधा, कारण आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य भविष्यवाणी नाही, तर तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याचा खेळखंडोबा करू पाहणाऱ्या एक अदृश्य शत्रूचा मुखवटा फाटणारा सर्वात मोठा पुरावा आहे. नीट ऐका मंडळींनो, तुमच्याच नात्यातील तुमच्या अत्यंत जवळची आणि तुमच्या घरात नेहमी येणारी जाणारी एक व्यक्ती गेले 12 वर्ष तुमच्या पाठीमागे हात धुवून लागली आहे. ही तिसरी आहे, जी तुमच्या सुखी संसाराला लागलेली एक एक भयंकर वाळवी आहे. ती वरून जितकी गोड बोलते ना, जितकी आपली असल्याचा आवडते ना, आतून तुमच्याबद्दल तिच्या मनात तितकाच विष भरलेला आहे. तुमच्या पाठीमागे राहूनही ती तुमच्या संसाराची माती करायला निघाली आहे. तुमच्या घरात कधी पैसा आला, तुमच्या कुटुंबात आनंद असला किंवा तुम्ही समाधानाने हसलात, या कपटी स्त्रीला अजिबात भगवत नाही. तुम्ही सुखात जगण्यापेक्षा तुम्ही भिकेला कसे लागाल, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त कसं होईल, या एकाच विचाराने ही बाई आतून जळत आहे आणि तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. तुम्ही अनेक वर्षापासून अखंड संघर्ष करत आलात, पण गेले काही दिवसात किंवा गेल्या महिन्यात तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवली असेल. तुमच्या अगदी तोंडाशी आलेले काम ऐनवेळी बिघडलेत, पैशाचे येणारे मार्ग अचानक ब्लॉक झालेत आणि अनेक ठिकाणी बनत आलेले व्यवहार अगदी शेवटच्या क्षणी अर्धवट राहिलेत. मीन राशीच्या मंडळींनो, डोळे उघडून बघा. हा कोणताही साधा योगायोग नाही, तर हा तुमच्या विरोधात रचलेला एक भयंकर आणि सुनियोजित कट आहे. आणि आता शांत बसण्याची वेळ पूर्णपणे संपली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, हो माझी पण मीन रास आहे, अशी प्रत्येकाने कमेंट करा, ज्यांचा स्वामींवर, शनिदेवांवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं, तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मीन राशीच्या मंडळीनं, येत्या 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच की महापवित्र गुरुपौर्णिमा आणि चतुर्मासाचा प्रारंभ होत आहे. ही अत्यंत पवित्र तिथी 28 जुलैच्या संध्याकाळी 6:18 सुरू होणार असून 29 जुलै रोजी रात्री 8:04 समाप्त होईल. ज्योतिषशास्त्राच्या गूढ नियमानुसार या अत्यंत मोठ्या पवित्र पर्व काळाच्या दिवसापासून तुमचे आयुष्य पूर्णपणे अडचणीत आणण्याचा एक भीषण प्लॅन या व्यक्तीने पूर्ण तयारीनिशी आखला आहे. त्यामुळे आता अजिबात हलगर्जीपणा करू नका मंडळीनो, आणि या व्यक्तीवर आंधळा विश्वास तर अजिबातच ठेवू नका. आयुष्यात पुन्हा कधीच करू नका या व्यक्तीवर विश्वास. मीन राशीच्या मंडळींनो, आजच्या कलियुगाची एक अतिशय कडू आणि भीषण सत्य आहे. रक्ताची नाती आणि स्वतःचं म्हणणावर आहे. लोकच पैशासाठी किंवा केवळ सुप्त हेवापोटी एकमेकांचा जीव घ्यायला टपले असतात. मीन राशीच्या जातकांना स्वभावाने खूप प्रामाणिक, संवेदनशील, दयाळू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात. कोणाचं वाईट करावं असा विचारही तुमच्या मनात येत नाही. तुम्ही सामन्यावाल्यावर खूप लवकर विश्वास ठेवता आणि हसून स्वतःच्या मनातलं गुप्त गोष्टी सांगून देतात. आणि नेमकं तुमच्या या स्वभावाचा, तुमच्या याच भावनिक कमजोऱ्याचा फायदा त्या कपटी व्यक्तीने घेतलाय. तुम्ही तिला आपलं मानून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टीचा वापर तिने तुमच्या विरोधात शस्त्र म्हणून केलाय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कष्टाने रात्रीचा दिवस करून आयुष्यात थोडे पुढे जाता, एखादं नवीन वस्तू किंवा गाडी खरेदी करता किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ लागते, तेव्हा तुमच्या शेजारी राहणाऱ्या किंवा तुमच्या घरातल्या या नातेवाईकाचा आत्मा आतून तिळतिळ जळतो. त्यांचा चेहरा तुमच्यासमोर नेहमी हसरा असेल, तो तुमच्या पाठीवर कौतुकाची थापही मारेल, पण त्या मुखवट्यामागे तुमच्यासाठी केवळ आणि केवळ विनाशाचे विचार दडलेले आहेत. तो मनातल्या मनात नेहमी हाच विचार करत असतो की तुमच्याकडे हे सर्व कसं काय आलं, तुम्ही इतके सुखी कसे. या महिन्यात तुम्ही अनेक
नवीन योजना आखल्या असतील, व्यवसायाबद्दल किंवा भविष्याबद्दल, गुंतवणुकीबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरवले असेल. पण या गद्दाराच्या वाईट नजरेमुळे आणि कपटामुळे तुमच्या सर्व योजना मातीमोल होण्याआधी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एक एक शब्द लक्ष देऊन नक्की पहा. कारण आज मी या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीची खरी ओळख, तुमच्यासोबतचे तुमचे नेमके नाते काय आहे आणि चॅनलच्या सुरक्षिततेसाठी कोणताही नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे आणि स्वतःच्या मुलाबाळाचे रक्षण कसे करायचे याची संपूर्ण गुप्त माहिती देणार आहे. जेव्हा हे धक्कादायक सत्य तुमच्यासमोर उघड होईल तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील. मीन राशीच्या मंडळींनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. हा सर्वात मोठा धोका बाहेरचा कोणा अनोळखी शत्रूकडून नाही, तर तुमच्या घरात वारंवार येणाऱ्या जाणाऱ्या एका स्त्रीकडून आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही एक स्त्री आहे जी तुमच्या सुखाची, तुमच्या कौटुंबिक शांतीची आणि तुमच्या समृद्धीची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. ही स्त्री जेव्हा जेव्हा तुमच्या घरात प्रवेश करते ना, तेव्हा तुमच्याशी बोलते, तेव्हा तुमच्या घरातील वातावरण अचानक जड होऊ लागतं. नवरा बायकोमध्ये विनाकारण क्षुल्लक गोष्टीवरून मोठे वाद सुरू होतात. मुलांच्या अभ्यासातून मन उडू लागतं आणि अचानक घरातील मुख्य कृती माणसं आजारी पडू लागतात. तिची नजर इतकी विषारी आणि वाईट आहे की तिच्या एक दृष्टी नजरेने तुमच्या प्रगतीत चालत आलेली दरवाजे कायमचे बंद होऊ शकतात. ती तुमच्या विश्वासाचा आणि काही विश्वासघात करत आहे याची कल्पना केल्यावरही अंगावर काटा येईल. आता या अदृश्य शक्तीचा किंवा अदृश्य या शत्रूचा मुखवटा फाडण्याची आणि तिला जगासमोर आणण्याची वेळ आली. मीन राशीच्या मंडळीनं, तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवा. त्या कपट्या स्त्रीच्या नावाचं पहिलं अक्षर आहे स, य, प, र किंवा व या अक्षरापासून सुरू होते. तुमच्या डोळ्यासमोर असलेल्या तुमच्या नातेवाईकाच्या किंवा जवळच्या लोकांच्या नावाचा आता शांत डोक्याने विचार करा. ही ती स्त्री आहे जी वरून जेवढी गोड आहे ना, आतूनच तेवढी विषारी आहे. पण या शत्रूचा प्रभाव कसा करायचा आणि या संकटातून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे जाणून घेण्याआधी, जर तुम्ही भगवान शंकराचे खरे आणि निष्ठावंत भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता जय भोलेनाथ, हर हर महादेव असं 3 वेळा पूर्ण श्रद्धेने लिहा. कारण हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा. महादेवाची कृपा ज्यांच्या पाठीशी असेल त्याला जगातली कोणती वाईट शक्ती स्पर्श देखील करू शकत नाही. या भयानक ऊर्जेचा आणि कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रभावाचा समूळ नाश करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत गुप्त, प्राचीन आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे. हे उपाय तुम्हाला घराभोवती एक शक्तिशाली आध्यात्मिक रक्षक कवच तयार करतील. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हर 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 महादेव नक्की लिहा. तर पहा मंडळीनं, एका काचेच्या किंवा मातीच्या छोट्या वाटीत किंवा पंतीत थोडे खडे मीठ घ्या आणि मोहरीचे दाणे एकत्र घ्या. शनिवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हे मीठ आणि मोहरी तुमच्या घरातील प्रत्येक खोलीतून, विशेषतः कोपऱ्यामधून फिरून आणा. हे करताना मनामध्ये अशी तीव्र भावना ठेवा की घरातील सर्व वाईट ऊर्जा, नजर दोष आणि त्या स्त्रीचा वाईट हेतू या वस्तूमध्ये समावत जात आहे. त्यानंतर कोणाशी न बोलता हे मीठ आणि मोहरी घराबाहेर नेऊन एखाद्या लांब विसर्जन ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. या उपायामुळे तुमच्या घरातील जडपणा आणि नकारात्मकता एका झटक्यात दूर होईल. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या देवघरासमोर भीमसेना कापूर आणि 2 अखंड लवंगा एकत्र करून जाळा. त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत, विशेषतः जिथे अंधार असतो ना किंवा अडगळीच्या जागा असतात तिथे फिरवा. या पवित्र धुरामुळे नकारात्मक लहरी नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. त्या स्त्रीने पसरवलेली वाईट ऊर्जा या धुरामुळे जागच्या जागी जळून भस्म होईल. जर तुमच्या घरात सतत आजारपण आणि पैशाची चणचण भासत असेल तर एका पांढऱ्या कागदावर किंवा पानावर थोडासा पांढरा शिजवलेला भात घ्या. त्यावर एक सुकी लाल मिरची आणि थोडे काळे तीळ टाका. हा विधी रात्रीच्या वेळी घरातल्या मुख्य सदस्याच्या डोक्यावरून 3 वेळा उतरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घराबाहेर नेऊन मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्याच्या ठिकाणी टाकून द्या. हा उपाय त्या स्त्रीने केलेला कोणत्याही वाईट नजरेचा प्रभाव एका रात्रीत खेचून बाहेर काढेल. काळे तीळ, काळी मिरी, राई आणि थोडेसे काळे मीठ एका छोट्या लाल सुती कपड्यात बांधा आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करा. वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण वास्तूमध्ये ईशान्य, पूर्व दिशा किंवा कोपरा हा पवित्र आणि देवस्थान मानला जातो. ही पोटली या कोपऱ्यात अशा ठिकाणी लपून ठेवा जिथे कोणतीही सहज नजर पडणार नाही. मंडळींनो, येणारे 29 जुलै 2026 ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी अतिशय विलक्षण आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात आणि आध्यात्मिकता गुरुतत्वाला सोपारी मानलं गेलं आहे. या दिवशी तुमच्या भाग्याचा उदय करण्यासाठी आणि शत्रूचा कायमचा पराभव करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आवर्जून करा.
या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ स्नान करून एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. त्यात पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, चिमूटभर हळद आणि एक पिवळे फूल टाका. त्यानंतर तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर शांत चित्तेने बसून आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचे किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. 108 वेळा करा. जप पूर्ण झाल्यानंतर मंत्रसिद्ध झालेलं पवित्र पाणी एका आंब्याच्या किंवा तुळशीच्या पाण्याने तुमच्या संपूर्ण घरातील प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजावर आणि अंगणात आनंदाने शिंपडा. हे करताना मनात अशी भावना ठेवा, गुरुदेवाच्या आशीर्वादाने घरातली प्रत्येक नकारात्मकता संपत आलेली आहे. उरलेलं पाणी तुम्ही स्वतः जरी पिले किंवा तुमच्या मुलाबाळांना जरी प्यायला दिलं तरीही चालेल, किंवा तुम्ही तुळशीच्या रोपाला अर्पण केलं तरीही चालेल. गुरुपौर्णिमेचा हा उपाय इतका शक्तिशाली आहे की यानंतर ती व्यक्ती तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. शत्रूला वेळेत ओळखणं, सतर्क राहणं आणि स्वतःचे आध्यात्मिक रक्षण करणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. मीन राशीच्या मंडळींना हा संघर्ष आता ओळखा, त्यामुळे तुम्हाला नेहमी जागरूक राहण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर, नातेवाईकांच्या बदलत्या वागण्यावरून बारीक नजर ठेवा आणि मी सांगितलेले अत्यंत प्रभावी उपाय अत्यंत श्रद्धेने, नियमाने करा. जर तुम्ही या स्त्रीच्या वाईट नजरेपासून किंवा ऊर्जेपासून तुम्हाला लांब राहता येत असेल तर लांब राहण्याचा प्रयत्न नक्की करा. तर जुलै 2026चा या महिन्यात यश तुमच्या पायाशी लोळण घालेल जर तुम्ही या स्त्रीचे लक्षणे लवकर ओळखले तर. मीन राशीच्या जातकांनो, म्हणून आता आपण इथेच थांबूया. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. जवळच्या लोकांना ज्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल त्यांनी नक्की या व्हिडिओचा लाभ घ्या. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मीन राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त.